फुटबॉल हंगामातील पहिल्या शाहू छत्रपती केएसएफ फुटबॉल लीग स्पर्धेत आज रंगतदार सामने पार पडले। रंकाळा तालीम मंडळानं सुभाषनगर फुटबॉल क्लबवर मोठा विजय मिळवला, तर बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना बरोबरीत सुटला। दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला आहे। शाहू छत्रपती केएसएफ फुटबॉल स्पर्धेतील 6व्या फेरीचे सामने शाहू स्टेडियमवर उत्साहात सुरू आहेत। आज दुपारी 1:30 वाजता सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला। रंकाळा तालीम मंडळाकडून कृष्णाज पीसी यांनी 50व्या आणि 59व्या मिनिटाला गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली, तर मेहराजुद्दीन यांनी 55व्या आणि 61व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। रंकाळा तालीम मंडळाच्या सोहम निकम, विवेक पाटील, स्वप्नील तेलवेकर आणि शिवतेज पाटील यांनी जोरदार चढाया केल्या। सुभाषनगरकडून यश चव्हाण, प्रवीण सुतार, विनय कोरवी आणि रोहन चव्हाण यांनी सुंदर पासिंग करत चांगला खेळ दाखवला। उत्तरार्धात सुभाषनगरच्या खेळाडूंनी गोल फेडण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही। सामना संपताना रंकाळा तालीम मंडळानं 4-0 असा घवघवीत विजय मिळवला। दुपारी 4 वाजता बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना रंगला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोलसाठी प्रयत्न सुरू ठेवले। सम्राटनगरकडून 11व्या मिनिटाला ओमकार जाधव यांनी, तर 47व्या मिनिटाला मोहित घोरपडे यांनी सुंदर मैदानी गोल केला। बालगोपालकडून 24व्या मिनिटाला अभिनव साळुंखे यांनी सुजित आर यांच्या पासवर गोल केला, तर 57व्या मिनिटाला देवराज मंडलिक यांनी संधीचा फायदा घेत गोल नोंदवला। सामना संपेपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 गोल केल्यानं सामना 2-2 असा बरोबरीत सुटला। दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला। उद्या दुपारी 1:30 वाजता पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध प्रॅक्टिस क्लब, तर सायंकाळी 4 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामने खेळवले जाणार आहेत।